तपासणीच्या नावाखाली छेडछाड. सोलापूर. 2 घटनांनी हादरले. महिला सुरक्षा गंभीर. सोलापूर जिल्ह्यात शासकीय आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या 2 गंभीर घटना समोर आल्या आहेत. तपासणीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेवरच गैरवर्तन होण्याचा प्रकार उघड झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य आणि गोपनीयतेचे रक्षण करण्यास सरकारी यंत्रणा कितपत सक्षम आहे असा सवाल जोरदारपणे उपस्थित होत आहे. पहिली घटना सोलापूर महानगरपालिकेच्या रामवाडी आरोग्य केंद्रातील आहे. एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या एका गरोदर महिलेसोबत टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार यांनी तपासणीच्या नावाखाली लज्जास्पद वर्तन केल्याची माहिती मिळताच महिला घाबरून तिथून निघून गेली व घरी पोहोचताच तिने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आणि आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले. दरम्यान दुसरी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ग्रामीण रुग्णालयातील आहे. पीपी आणि एक्स-रे तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीची तपासणी दरम्यान नियमबाह्यरित्या कपडे उतरवल्याचा आरोप एक्स-रे विभागातील एका कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. मुलगी घाबरून रडत घरी परतली आणि तिने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. तपासणी दरम्यान महिला कर्मचारी उपस्थित नसल्याचेही समोर आले असून हे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. या प्रकरणाची चौकशी वैद्यकीय अधीक्षकांकडून केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या दोन्ही घटना एकमेकांहून स्वतंत्र असल्यावरही त्यांच्यातून दिसणारे चित्र मात्र सारखेच आहे. शासकीय आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेची हमी उरलेली नाही. तपासणीसारख्या मूलभूत आरोग्य सेवांच्या वेळीच महिलांची गोपनीयता, सन्मान आणि मानसिक सुरक्षितता धोक्यात येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा सरकारी रुग्णालयांवरील विश्वास आणखी हादरेल हे स्पष्ट आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन हा तातडीचा उपाय असला तरी अशा गंभीर प्रकरणांमध्ये केवळ निलंबन पुरेसे आहे का असा प्रश्न आता अधिक ठळकपणे पुढे येतो. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांच्या मुळाशीच जाण्याची वेळ आली आहे. महिला कर्मचारी अनिवार्यपणे उपस्थित ठेवण्याचे नियम शिथिल का केले जातात? सीसीटीव्ही देखरेखीची साधने आणि सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी कितपत होते आणि या घटनांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई का होत नाही हे प्रश्न सरळ सूट न समजावून गंभीरतेने घेतले पाहिजेत. महिलांसाठी आरोग्य केंद्र हे भीतीचे नव्हे तर विश्वासाचे ठिकाण बनणे हे सरकार व आरोग्य विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. सोलापूरमधील या 2 घटना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा स्पष्ट इशारा असून तातडीने कठोर, परिणामकारक व ठोस पावले उचलल्याशिवाय सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होणार नाही.